लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव चिंचविहिरीचे शेतकरी विक्रम दाणेकर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी। बिबट्याने केला विक्रम दाणेकर यांच्यावर हल्ला। बातमी नांदगाव। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथे बिबट्याने विक्रम भागवत दाणेकर वय वर्ष 60 या शेतकऱ्यावर हल्ला केल्याने ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दिनांक 10 जुलै 2024 रोजी बुधवारी विक्रम दांडेकर हे सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता मक्याच्या शेतामध्ये लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। त्यात त्यांच्या पाठीवर पंजा मारण्याने 5 ते 7 ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून त्यावेळी त्यांनी बिबट्यास जबरदस्त प्रतिकार करून परतावून लावले व आरडाओरडा केल्याने शेतातील रहिवासी मदतीला येताच बिबट्या तेथून पसार झाला। नंतर जखमीस चिंचविहिरीचे गावचे सरपंच किशोर नवले, उपसरपंच रामेश्वर तुरकुने व ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर वन विभागाने जखमीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान चिंचविहीर येथे ज्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता या दरम्यान बिबट्याने तुरकुने व जाधव वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यातून 8 दिवसापूर्वी बिबट्याने रात्री शेळी पिंजऱ्यातून ओढून फस्त केली होती। तसेच वस्तीवरील 5 ते 6 कुत्र्यांची देखील शिकार केली असे असताना बिबट्या पिंजऱ्यात येत नाही। मात्र चिंचविहीर येथे पिंजरा लावलेल्या कालावधीत CCTV मध्ये रात्री बिबट्या दिसून आला तरी देखील या संदर्भात येथे वन विभागाने हलगर्जीपणा केल्याने शेतकऱ्यावर हल्ला झाल्याचे नागरिक बोलताना सांगत आहेत। काय नाव आपलं? विक्रम भागवत दाणेकर। काय झालं नेमकं? विहिरीतून पाणी आणायकरता तेवढं ते शरीर मक्याच्या कोपऱ्यात बसेल होतं। बरं। आणि सामने पाहिला लगेच झापच मारली। हो का? बरं। मग लागलं तुम्हाला कुठं? छातीला? पाठीला? हां बोला। चिंचवीरमध्ये काय घडलं आणि केव्हा घडलं? मी सरपंच किशोर नवले चिंचवीर। आमच्या गावात खारोटे मुकुंद भाऊ खारोटे यांचा मळ्यात बिबट्या 15 दिवसापासून आहे। तर त्यांचा 2.5 एकर गिन्नी गवत कापूनही बिबट्या तिथून 2 पिंजरे लावले होते। 2 पिंजऱ्यातही बिबट्या आलेला नाही। आज रोजी तिथून काढलं गेलं होतं ते, तरी पण लोकांना असं वाटलं निघालं म्हणून, बिबट्या गेलेलं नव्हतं तिथं। आज रोजी ते तिथं असल्यामुळे विक्रम भाऊ दाणेकर यांच्यावर हल्ला केलेला, प्राणघातक हल्ला केलेला। तर शासनानं त्याची दखल घ्यावा असं। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।